हॅलो. हा लोखंडे साहेब नमस्कार. नमस्कार. माझं नाव दगडू मच्छिंद्र लोखंडे, तालुका जत, जिल्हा सांगली. 2004 ला घेतले होते आम्ही एक छोटे 2 गायी. बर एकच गाय घेतली, परत तो एक गाय घेतली, त्याच्यापासूनच एवढा विस्तार वाढवलाय आम्ही. बर बर आता किती गाय आहेत आपल्याकडे? आता लहान मोठे 45 आहेत की. बर बर पण आता हा हा. दुग्ध व्यवसायच करावा असं का वाटलं? कारण तसा दुष्काळी भाग आहे आपला. हो हो हो, दुष्काळी भाग आहे. दुसरा पण काय पर्याय नव्हता इथे दुष्काळी भागात. बर म्हणून याकडे वळलो. याकडे वळल्यानंतर हा थोडा बरा वाटला. मध्ये रेट वगैरे चांगला होता. चांगला आहे तसं व्यवसाय केला तर हा. पण आता सद्य परिस्थिती जर बघितली तर व्यवसायाला खूप दर कमी आता या दुधाला. हा, आहे कमी. हा तरी पण कसं आमचं थोडस प्रत्येक गोष्ट होलसेल भाव आणि रिटेल भाव ह्या प्रमाण असतं ना, तसं आमचं सगळं आहे. बर अच्छा, मुरघास बनवताना आमची सगळी यंत्रणा स्वतःची आहे. म्हणजे सगळं मशीन वगैरे. हा, सगळं मशीन, ट्रॅक्टर 4 आहे, ते सगळी यंत्रणा स्वतःची आहे. बर समजा त्यात अनुभव आपल्याला भरपूर आहे. मार्केटिंगचा, मेडिसिनचे पैसे वाचतात पूर्ण टोटल, बर दवाखान्याचा खर्च वाचतो पूर्ण टोटल. बर या गोष्टी बऱ्याच आहेत आणि आम्ही स्वतः सगळं हँडलिंग करतो विदाउट मजूरचं. म्हणजे कुठलाही मजूर नाही. हा, मजूर नाहीये, बर त्यामुळं बेनिफिट चांगला राहतो त्याच्यात. आता तुम्ही म्हणला की दवाखान्याचा खर्च वाचतो, म्हणजे की कुठलं हा. तुम्ही शिक्षण घेतलंय आणि कसा वाचतोय खर्च आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की. कसं म्हणजे थोडं मी मार्केटिंग केलंय त्याच्याविषयी. थोडं 2-3 वर्षाचं मार्केटिंग केलं आपण औषध मेडिसिन मध्ये, म्हणजे वेटरनरी किंवा माणसांच्या, बर बर ह्युमनचं पण. बर त्यामुळे त्याचा फायदा झाला आपल्याला आता त्याचा. हा, म्हणजे की तुम्हाला कुठल्या औषध आणि कशा रेटमध्ये मिळतात ते कशा रेट म्हणजे होलसेल रेट मध्ये आम्ही घेतो डिस्ट्रीब्युटर कडून. बर इतरांना जे पुरा रेट द्यावा लागतो त्यात आम्हाला 30% मायनस रेट मध्ये मिळतात. आता शेतकऱ्यांना जर असं करायचं असेल आपल्यासारखं की कमी दरामध्ये औषधं मिळाली पाहिजे त्यांना, तर त्यांनी काय केलं पाहिजे? दुग्ध व्यवसाय करणारे काय मित्र आहेत आपले, तर अच्छा त्यांनी अच्छा, काय हा करावं? हा हा हा. मग त्यासाठी थोडंसं कसं तसं त्यांचं आता कसं तसं बघायला गेलं तर त्यांचं युनियन असतं एक मेडिकलवाल्यांचं. विदाऊट डॉक्टर शिवाय आणि विदाऊट ह्याच्याशिवाय त्यांना देता येत नाही. बर मग तसं दिलं तरी त्यांचं युनियन असल्यामुळे परत तो प्रॉब्लेम येतो तसं त्यांना ते. बर बर म्हणजे युनियन मधलाच माणूस पाहिजे तुमच्याकडे. हा, मग युनियन नाही, त्यांचं युनियन असतं मेडिकलवाल्यांचं. हा 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 मग त्यामुळं आपण थोडं रिलेशन मधला माणूस पाहिजे, किंवा आपण थोडंसं ओळखी किंवा त्यातलं आपल्याला माहिती पाहिजे, नॉलेज पाहिजे. हा हा त्या मेडिसिनची नावं पाहिजेत आपल्याला माहित. हा 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 ह्याच्याविषयी थोडा अभ्यास पाहिजे, त्याशिवाय तसे म्हणजे थोडं हे देता येत नाही तसं त्यांना नेहमीप्रमाणे. मग असे मेडिकलवाले देतातच तुम्हाला 15% लेस मध्ये. हा 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 तर कॉम्पिटिशन झाल्यामुळे भरपूर देतात लेस मध्ये, 15% लेस देतात, तर आम्हाला थोडं 15% एक्स्ट्रा मिळतं. अच्छा अच्छा अच्छा. पण आता हम्म आरोग्य जे आता तो आपला मेडिसिनचा विषय चालू आहे, तर मग आरोग्यावरचा हम्म. खर्च किती असतोय तुमचा? वार्षिक काढता का महिन्यावर काढता? कसा आहे खर्च आपला? तसं कसं तुम्ही कसं त्याचं संगोपन करता त्याच्यावर बरंच डिपेंड आहे हो. हा हा त्याचं गोट्याचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही, परत पाण्याचं व्यवस्थापन कसं, चाऱ्याचं व्यवस्थापन कसं. हा हा मुक्त असताना गोटा तर मुक्त संचारच पाहिजे त्याला. बरोबर. मुक्त संचार असल्यामुळे 99% गुरं आजारी पडत नाहीत. हा 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 तुमचं वार्षिक 2दा लसीकरण करणं गरजेचं आहे. बर. हे ज्या गोष्टी आहेत किरकोळ ते करणं गरजेचंच आहे. आता लसीकरण कोणतं करता वार्षिक 2दा तुम्ही? जनताचं वगैरे ते करता? जनताचं असतंच, 3 महिन्याला असतं ते. बर 3 महिन्यातून एकदा डिवॉर्मिंग करतो आम्ही त्याचं. बर. आणि लसीकरण लाळीचं असतं. आता तुम्ही एका गायपासून सुरुवात केली आणि आज जवळजवळ 45 गाय आहेत आपल्याकडे. हो हो हो. तर म्हणजे की आता काही शेतकरी आहेत ते कालवड संगोपनावरती एवढा काय भर नसतो त्यांचा. ते पण आहे महत्वाचं. ते कसं थेंबे थेंबे तळेसाचे अशातला प्रकार. रोजचा आपण 100 रुपये खर्च धरला तरी 100 नाही 200-150 रुपये धरून चाला खर्च. बर ते आपल्या प्रॉफिट मधलंच घालतो त्याच्यात. बरोबर. मग ते थोडं थोडं वाढवत गेलो, त्यामुळे एवढं आता हे झालं. आणि एकदम जर गाय घ्यायची म्हटलं तर 1,20,000 1,00,000 रुपये मिनिमम त्याच्यात प्राइस आहे चांगल्या गायची. हा 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 मग एवढे पैसे नाही देऊ शकत आपण एकदम. बरोबर. पण आता ही टप्प्याटप्प्याने जरी जनावर वाढत असली तरी आपल्याला त्यांच्या हा. चाऱ्याचा ह्याचा आवाका समजत जात असतो. हो 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 हो. हा आणि एकदम. आपल्या वातावरणात किंवा आपल्या ह्याच्यात तयार झालेली गाय
जास्त आपल्याला मिळते. आजारी वगैरे पडत नाही. हा बरोबर. म्हणजे आपली वातावरणात म्हणजे सूट हा झालेली गाय आपल्याला मिळते. हा 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 आपल्या आपल्या वातावरणात किंवा त्याची सवय म्हणा, आपल्या सगळ्या गोष्टी त्या गायच्या सगळं माहिती असतं त्याचं. बरोबर. पण लोखंडे हम्म. साहेब, असं तुम्हाला कधी दगाफटका झाला का, की बाबा या व्यवसायामध्ये तुमचं नुकसान कधी काय झालंय का, असं भरीव नुकसान? नुकसान नाहीये, जर रेट मायनस झाला तर जज त्याला तर होतं मिनिमम. बर बर. असं नुकसानीचं काय म्हणजे नाही तसं. त्याला हा जर परफेक्ट जर लक्ष दिलं तर नुकसान होतच नाही सर त्याच्यात. हा 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 हा. आता या लोक 45 गाय केल्या तुम्ही, एक गाय हा 45 गाय केल्या. हो तर मग जी सुरुवातीची गाय होती ती किती हा टक्क्यातली होती किंवा किती दूध देत होती? काय ठरवलं तुम्हाला त्या गायपासूनच तुम्हाला पैदास वाढवायची? एक 25 लिटर देत होती गाई. ते आम्ही ते 32,000 घेतले होते त्यावेळेस. बर बर. हा. त्याच्यातून थोडं थोडं परत आणि जोड व्यवसाय शेती करत गेलो, थोडं इकडं तिकडं. हा हा. पोल्ट्री आणि आहे आपले. बर असं जोड व्यवसाय करत करत हे सगळं हे सगळं एवढं निर्माण झालं. बर. जे ब्रीडिंग म्हणतो, वंशावळ म्हणतो, तर हा यावर हा काय हा लक्ष दिलं का ब्रीडिंग? नाही सर, त्यावर काही लक्ष दिलं नाही. आता इथून पुढे देणार आहे आम्ही त्याच्यावर. बर. हम्म. किती गरजेचं वाटतंय तुम्हाला ते? भरपूर गरजेचं आहे ते. हा. एक 40-45 पाडण्याऐवजी 25-30 गाया जरी पाळल्या तर तेवढं दूध मिळेल तुम्हाला. तुम्हाला इतर मग चाऱ्याची कॉस्ट कमी होईल. इतर म्हणजे बरंच त्याच्यात आहे. बर्ड वरच्यावर लक्ष दिलं तर तुम्ही हा 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 ब्रीडिंगवर. हा हा. हा आता तुम्ही म्हणजे सुरुवातीला सांगितलं की तुमच्याकडे मशिनरीज आहेत, मुरगास वगैरे तुम्ही करता. हा हा तर हा हा चाऱ्याचं वार्षिक नियोजन कसं असतं आपलं? जसं गरज पडेल तसं, जसं कमी होईल तसं स्टॉक तयार करून ठेवतो आम्ही. बर. हम्म. जास्त कुठला प्रमाणात चारा वापरताय तुम्ही? मक्का. मुरगासच, मक्याचा. हा मक्याचा जर चारा तुम्ही आता जर जनावराला खाऊ घालताय, तर मग आताचा हा दर आणि हा चाऱ्याचा दर याचा हा. जर मेळ घालायचं म्हटलं तर कसा हा. मेळ बसतोय? हो, जुळते की सर. हा. आता आमची कॉस्ट तशी म्हणलं तर आम्ही स्वतः तयार करतो ना. आमचं स्वतः शेतकऱ्याकडनं आम्ही घेतो 2-2.5 रुपये पर केजी. बर. मग बनवायला 1 रुपये खर्च धरून चाला. हा हा. 4 रुपये पर्यंत आम्हाला तयार होतं ते बर बर बर. पर केजी. आणि कशात, म्हणजे बॅग मध्ये साठवता का, बंकर आहेत का, खड्डा आहे, कसा आहे? आता सध्या तरी बॅग मध्येच आम्ही युज करतो. बर. आणि बंकर बनवायचे आम्हाला, पण नाही बनवले आम्ही अजून. ते पण क्वालिटी बॅग सारखी क्वालिटी होत नाही बंकर. आता किती टनाची बॅग आहे आपल्याकडची? आता सध्या 1 टनाची उपलब्ध आहे. बर बर. 3 टनाची आणि 5 टनाची. काही लोक म्हणतात की 3 टन किंवा 5 टनातला बॅग मधला मुरगास खराब होतोय. नाही, खराब होतो. ते भरण्याची त्याची जी हे आहे का नाही ते महत्वाचं हो. भरण्याची आणि ती चरी आपण बाहेर बांधतो ना त्याच्यावर बरंच डिपेंड आहे. हा हा. दिनक्रम कसा चालतो, म्हणजे की दिवसाचं कामकाज कसं चालतं आपल्या या गोठ्यातलं? काय नाही, सकाळी उठतो आम्ही 5 वाजता. हा. 5 वाजता उठलं का धारा, त्यांचं भरडं, हम्म. त्यांना जे लागणारा चारा हम्म. ते टाकून घेतो. आता कसं आम्ही पार्लर बनवलंय 30 गायांचं. आता नव्हतं, आता चालू आहे, थोडं काम राहिले आम्ही. बर एकदम 30 गाया दुधाला घेतो आम्ही. बर बर. आणि मशीन पण आम्ही मोठं घेतलंय. एक 4 बकेटचं आहे, एक 2 बकेटचं आहे. आमचं 6 बकेट आहेत आमच्या सध्या आता. बर मशीन डिलावरचं घेतलंय आम्ही. बर बर. म्हणजे त्याच्यापेक्षा क्वालिटी कुठलंच मशीन चांगलं नसलं ते क्वालिटीच मशीन घेतो. बर बर. दिलावरचं मशीन आहे आमचं. 1,90,000चं एक आहे आणि एक 85,000चं आहे. बर बर. वन टाइम आमच्या आता आणि 2 बकेट त्याच्यावर चालवायचं म्हटलं तरी अजून 2-3 बकेट त्या हाय या मशीनवर सुद्धा चालतायत. हा हा हा.